कांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. कांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल कांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 4,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपणास येणारा प्रत्येक व्हिडिओ हा पाहावयास मिळत राहतो या ठिकाणी सतत. कांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल तुमच्या, माझ्या व आपल्यासारख्या तमाम कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 4,000 पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची दरपातळी कशी आहे, भविष्यात मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते, याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो आणि मग याच्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कधीपर्यंत तेजी प्राप्त करू शकतो आणि या तेजीत मग कधी होऊ शकतो कांद्याचा भाव हा 4,000 पार. चला जाणून घेऊया. जर सध्याची कंडिशन बघितली तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कांद्याचा बाजारभाव सध्या 2800 ते 3,000 पर्यंत पोहोचलाय. होय मित्रांनो, ही आनंदाची वार्ता आहे की कांद्याचा बाजारभाव 2800 ते 3,000 पर्यंत पोहोचलाय आणि जसं आपण भाकीत व्यक्त केलं होतं त्यानुसार 15 ऑगस्ट नंतर लगेचच कांद्याचा बाजारभाव हा त्या ठिकाणी जो आहे तो 3,000 पर्यंत पोहोचलाय. पुढचं काय तर लक्षात घ्या मित्रांनो, 27 ऑगस्टला उत्तर भारतातील श्रावण महिना संपुष्टात येणार आहे. म्हणून 1 सप्टेंबर पासून उत्तर भारताकडून कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेनंतर आपल्याला कांद्याची निर्यात ही वाढताना दिसणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ओव्हरऑल 1 सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी वाढणार आहे, जी मागणी ऑगस्ट महिन्यापेक्षा सुद्धा 25% अधिक सप्टेंबर महिन्यात राहणार आहे. बरं, मग या मागणीला परिपूर्ण करण्यासाठी कांदा उपलब्ध आहे का? लक्षात घ्या मित्रांनो, दरवर्षी काय होते की कर्नाटकमधून दक्षिण भारतातून कांदा हा सप्टेंबर महिन्यात मुबलक प्रमाणात येतो आणि याच्यामुळे तो आपली गरज भागवतो. पण यंदाच्या वर्षी काय की आपल्याला सप्टेंबर महिन्यात दक्षिण भारतातून खास करून कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कांदा येताना दिसणार नाही. किंबहुना मागच्या 10 वर्षात जो कांदा या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात येतो त्याच्यापेक्षा 30 ते 40% कांदा आवक ही दक्षिण भारतातून खास करून कर्नाटकमधून कमी होताना दिसत आहे. याचा सुद्धा सकारात्मक परिणाम सप्टेंबर महिन्यात होणारच आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा हा पण लक्षात घ्या की या ठिकाणी पुरवठ्याचा विचार केला तर कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे. त्यापैकी बराचसा असणारा जो शिल्लक साठा आहे जो की ॲव्हरेज क्वालिटीचा, बिलो ॲव्हरेज क्वालिटीचा होता, तो कांदा या ठिकाणी मार्केटमध्ये येऊन गेला किंवा पुढच्या 8-10 दिवसात येऊन जाईल. पण सप्टेंबर महिन्यात A1 क्वालिटीचा कांदा ऑलरेडी कमी असणार आहे. त्याचबरोबर ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा सुद्धा कमी असणार आहे आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये सप्टेंबर महिन्यात खूप मोठा गॅप हा निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्डतोड तेजी प्रदान करणार आहे आणि ज्या तेजीमध्ये 15 सप्टेंबर नंतर कांद्याचा भाव हा अलगदपणे 4,000ला गवसणी घालणार आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की 15 सप्टेंबर नंतर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी कांद्याचा भाव 4,000 क्रॉस होऊ शकतो.
आता मग प्रश्न पडलाय, की जर 15 सप्टेंबर नंतर कांदा 4,000 होणार असेल, तर कांदा विक्रीचं गणित कसं मांडायचं? तर लक्षात घ्या 3,000चा भाव आता बऱ्यापैकी बाजार समित्यांमध्ये पोहोचलाय. तर तुम्हाला माझा पहिला सल्ला राहील, की 3,000च्या या भाव पातळीवरती आपण 25% तरी कांदा विकावा. त्यानंतर येणाऱ्या 4-5च्या प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री जर केली, तर आपल्याला होणारा फायदा सरासरी हा खूप अधिक प्रमाणात होईल. बाकी सरतेशेवटी आपल्यापाशी असणारा आपला हा कांदा आहे. आपल्याला पैशाची गरज किती आहे आणि आपण जोखीम किती घेऊ शकतात यानुसार विचार करून निर्णय घ्या. पण सप्टेंबर महिना हा आपल्यासाठी अत्यंत गेम चेंजिंग आणि तेजीचा राहणार आहे एवढं मात्र खरं. पण सप्टेंबर महिन्यात तेजी आली म्हणून तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये कांदा विक्रीचं नियोजन मात्र करू नका. कारण ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे भाव हे थोडे घसरणार आहेत. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे, तो कशा पद्धतीनं राहील बरं? याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. जर आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.